नमस्कार. आज आपण करणार आहोत कोबीच्या वड्या. खमंग खुसखुशीत टेस्टी कोबीच्या वड्या. तर यासाठी मी इथं 2 वाटी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, तीळ, ओरेगॅनो, जिरं, हळद, तिखट, ओवा, मीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 4 मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत. आता ओरेगानो तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही. तर हे सगळे जिन्नस आपण पिठामध्ये छान एकत्र चोळून घेणार आहोत. कोबीला जरासा ओलसरपणा असतो, त्यामुळं सुरुवातीलाच पाणी घालून लगेच मळू नका, कारण सैलसर होण्याची शक्यता असते. आधी कोबीचा ओलसरपणा या पिठाला छान मळून चोळून घ्यायचा आणि लागेल तसं गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे. संध्याकाळच्या चहाच्या वेळेला हा वड्यांचा प्रकार छान टेस्टी लागतो आणि रोज वेगळं काहीतरी मुलांना लागतंच. तर अशा वड्या करून बघा, टेस्टी छान नक्कीच सगळ्यांना आवडतील. इथं माझा मऊसूद गोळा मळून तयार आहे. आता याचे मी थोडे हाताला तेल लावून 4 भाग करून घेणार आहे. पाणी मी उकळायला कडेला ठेवलंच होतं आणि आपण अशा पद्धतीनं याचे 4 रोल करून घेऊया आणि स्टीमरच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल लावून हे आपण 10 ते 15 मिनटासाठी वाफवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं तेल लावून घेते, खाली चिकटू नयेत म्हणून, आणि हे सगळे रोल ठेवून आपण 15 मिनटासाठी वाफवून घेणार आहोत. पाणी छान आपलं उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये वरती हे भांडं ठेवते, झाकण लावून आपण 15 मिनटं हे ठेवून टाकूया. तर इथं 12-13 मिनटं झालेली आहेत. बघूया आपले रोल शिजलेत का. अजून थोडंसं शिजणं बाकी आहे. आणखी 2 मिनटं मी ठेवले होतं. आता इथं आपले रोल हे उकडून तयार आहेत. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. लगेच काढल्या आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या नाही आहेत. पूर्ण गार झाल्यानंतरच याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. गरम असताना जर याच्या वड्या पाडल्यात तर सगळ्यात तुटू शकतात. त्यामुळं आपल्याला पूर्ण थंड करूनच याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. आता यातले 2च रोल मी वापरणार आहे आज, आणि बाकीचे 2 रोल मी हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आरामात 4 दिवस टिकून जातात. जेव्हा आपल्याला पाहिजे त्यावेळेला ते रोल बाहेर काढायचे. नॉर्मल झाल्यानंतर असे छान तेलामध्ये तळून घ्यायचे. तेल गरम करत ठेवलं होतं. थोड्या वड्या आपण याच्यामध्ये घालून छान तळून घ्यायच्या आहेत. एकदम जास्त वड्या घातल्या तळण्यासाठी तर काही वेळेला काय होतं, तुटू शकतात. सुरुवातीला माझं असंच झालं. मी एकदम 5-6 वड्या घातल्या आणि 1 वडी माझी तुटून गेली. तुम्ही असं करू नका. तुम्ही थोड्या वड्या घालून छान खमंग खुसखुशीत तळून घ्या. अशा पद्धतीनं मी सगळ्या वड्या तळून घेते. चटकदार टेस्टी छान अशा ह्या वड्या आपल्या तयार होतात. इथं माझ्या सगळ्या वड्या तयार आहेत. आता जे कोबी न खाणारे आहेत ते सुद्धा अशा प्रकारे तुम्ही जर वड्या केलात तर नक्कीच खातात. तर तुम्हीसुद्धा करून बघा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.